महत्वाचं तुमच्याशी बोलणार आहे। एवढी सुंदर वारकरी शिक्षण संस्था आपल्या परिसरामध्ये उभा राहिली ना, आदरणीय पंडित गुरुवर्य सुभाष महाराज देशमुखांचा वारसा चालवणारी ही संस्था जर इथं उभा राहिली ना, तर आपल्याला या संस्थेची किंमत कळाली पाहिजे। मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असतो, एका गावामध्ये एका राजाने एका लोहाराला चलता चलता राजाची सवारी त्या गावात गेली आणि त्या गावात गेल्याच्या नंतर राजानं लोहाराची झोपडी पाहिली। लोहारानं राजाला पाणी पाजलं। राजानं पाणी पाजल्यावर राजा प्रसन्न झाला आणि राजानं असं ठरवलं की या लोहाराला आता मला श्रीमंत करायचंय, म्हणून राजानं त्या लोहाराला चंदनाची बाग सप्रेम भेट करून दिली। काही कालावधी निघून गेला, लोहार त्या चंदनाच्या बागेची लोहाराला किंमत कळाली नाही बरं का। लोहार उठायचा, रोज सकाळी बागेत जायचा, लाकडं कापायचा, चंदनाच्या बागेतले लाकडं कापून घरी आणायचा, त्याचा कोळसा करायचा आणि बाजारात नेऊन विकायचा। 2 महिन्याच्या नंतर तोच राजा त्याच गावामधून निघाला। लक्षात आलं त्याच्या की येथा या गावामध्ये कोणत्या तरी लोहाराला मी एक चंदनाची बाग सप्रेम भेट केली, किती श्रीमंत झाला असेल तो लोहार, जाऊन बघू तरी। बघितलं जाऊन राजानं, जसाच्या तसा लोहार होता। राजानं विचारलं, ए लोहारा, अरे गेल्या वेळेला तुला चंदनाची बाग मी सप्रेम भेट केली होती, काय केलं तू त्या बागेचं? लोहार म्हणला, राजेसाहेब काही नाही बघा, रोज सकाळी उठायचो, बागेत जायचो, लाकडं तोडायचो, त्याचा कोळसा करायचो आणि बाजारात नेऊन विकायचो। राजा म्हणला, काहीतरी शिल्लक राहिला असेल ना? लोहार म्हणला, सगळी बाग संपून गेली बघा। हा, पण ज्या कुऱ्हाडीच्या दांड्यानं चंदनाची लाकडं तोडली, तो कुऱ्हाडीचा दांडा तेवढा माझ्याकडे शिल्लक आहे। राजा म्हणला, एक काम कर, तो दांडा मला दे। राजानं दांडा हातात घेतला, राजानं त्या लोहाराच्या हाताला पकडलं आणि त्या लोहाराला घेऊन राजा बाजारामध्ये गेला। आतापर्यंत जेवढी त्या चंदनाच्या बागेचा कोळसा केल्याची किंमत आली नव्हती, त्याच्यापेक्षा डबल त्या एका दांड्याची किंमत आली। आणि मग लोहाराला कळालं की दिलेली चंदनाची बाग ही खूप महत्वाची अनमोल किमतीची होती। लोहार म्हणाला, ओ राजेसाहेब, पुन्हा आम्हाला एकदा ही बाग द्या ना। राजा म्हणला, हे पुन्हा पुन्हा होत नाही। आता ऐका, सौरभ महाराज कंसे नावाच्या राजानं रामनाथ गुरुकुल नावाची चंदनाची बाग तुमच्या परिसराला सप्रेम भेट केलेली आहे। या बागेची किंमत जर आपल्याला कळाली नाही ना, तर आपल्या सुद्धा जीवनाचा कोळसा झाल्याशिवाय राहणार नाही, ध्यानात। मग या बागेमध्ये कोणतं तरी गुलाब फुलणार आहे, या बागेमध्ये कोणता तरी मोगरा फुलणार आहे, या बागेमध्ये प्रत्येक फुल फुलत राहणार आहे। कोणी कीर्तनकार होणार आहे, कोणी गायक होणार आहे, कोणी वादक होणार आहे। आणि जाताना महाराष्ट्रभर मात्र फक्त तपोवनच नाव घेणार आहे। ध्यानात ठेवा, हे ध्यानात ठेवा। आजही आम्हाला विचारलं महाराष्ट्रामध्ये कोणी, काय रे महाराज तुमचं शिक्षण कुठं झालं? आजही आम्ही लिंबा गणेशच नाव सांगतो। तसं तुमच्या परिसरातला गेलेला पोरगा तुमचंच नाव सांगणार आहे। आमचे गुरुजी आता येताना मी त्यांचं दर्शन करून आलो, त्यावेळेला माझे गुरुजी मला म्हणले, माऊली माऊली, मला त्या तपोवनच्या लोकांनी फार सांभाळलेलं आहे। मी प्रत्येकाच्या दारात जाऊन भाकर मागितलेली आहे, लहानपणापासून प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचलेलो आहे। तिथं जाणारा लहानपणापासून एका लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंतचा सगळा माणूस मला ओळखतो। आणि माऊली, हे जेवढं ऐश्वर्य आहे ना माझं, आज हे जेवढं ऐश्वर्य आहे ना माझं, हे फक्त तपोवनच्या लोकांच्या भाकरीमुळे आज जिवंत आहे। खऱ्या अर्थाने हे महत्वाचं आहे। तुमचं नाव घेणार आहेत ही सगळी माणसं, सगळे फुलं तयार होतील, मोगरा होईल, गुलाब होईल, जाई होईल, जुई, हा बेशरम होणार नाही याची गॅरंटी आम्ही घेऊ। म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद। सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। अभंग 4 चरणाचा आहे। अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागताना दिसतात। मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असतो, महाराज तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत। भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला। भारताचे एक पंतप्रधान होते बरं का भाऊ, त्या पंतप्रधानाचं नाव होतं पंडित जवाहरलाल नेहरू। ते नेहमी त्यांच्या सभेमध्ये सांगायचे, ते म्हणायचे की तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे। एका पत्रकाराने चलता चलता त्यांना प्रश्न विचारला, का हो साहेब, का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे? त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं। ते म्हणले, तुमचा महाराष्ट्र या करता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही, तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले। पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे, ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे। ते म्हणायचे, या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही, तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले। पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले। अहो माझे माऊली ज्ञानोपाराय असताना कधी त्यांना कोणी शिव दिलं नाही, आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे।
असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे. असताना माझ्या ज्ञानोबारायाला झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिला नाही का, तर इंद्रायणी बाटेल. आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही, तर चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपाळ आणि चांदीची पंचारती आहे. अहो असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही. आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहेत. असताना या समाजानं माझ्या ज्ञानोबारायाला खापर मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य. अहो असताना इंद्रायणीला शिव दिला नाही का, तर इंद्रायणी बाटेल. आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे आणि पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही, तर चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपाळ आणि चांदीची पंचारती आहे. कधीतरी विचार करा, असताना माझ्या ज्ञानोबारायाला शिवला की पाप होत होतं आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे, म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना या समाजानं माझ्या ज्ञानोबारायाला आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही. आता संपूर्ण जगाची मायबाप माझी ज्ञानराज माऊली झाली. अहो असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही. आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागण्यासाठी आळंदीला जातो. असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अनवाणी पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली. पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली आणि पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबारायानं केली. आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत, चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा जुंपायचा म्हणून निलाव आहे आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे. काय दिलं या समाजानं ज्ञानोबारायाला बोला. उलट ज्ञानोबारायानं आपल्याला किती दिलं माहितीये. ज्ञानोबारायाचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा आळंदीला जा. आळंदीला जाऊन माझ्या माऊलीच्या समाधीवर तुमचं कपाळ एकदा टेकून तर बघा ना, तुमचं प्रारब्ध बदलल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते. असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते. पण तेच कपाळ जर तुम्ही ज्ञानोबारायाच्या समाधीवर टेकवलं ना, तर सटवीनं लिहिलेलं प्रारब्ध सुद्धा बदलवण्याची ताकद माझ्या ज्ञानोबारायाच्या समाधीमध्ये. एकदा आळंदीला जा. बदलली प्रारब्ध सगळ्या पोरांची महाराज. 7वी नापास असणाऱ्या कीर्तनकाराच्या सुद्धा कलेक्टर पाया पडतोय. हे फक्त ज्ञानोबारायानं बदलवलेलं प्रारब्ध आहे. त्याच महाराष्ट्रामध्ये साधू संत जन्माला आले. जगद्गुरु तुकोबारायाच्या अगोदर आपला जन्म झाला असताना तर आपल्याला गाथा कधी कळाला नसता. ज्ञानोबारायाच्या अगोदर आपला जन्म झाला असता तर आपल्याला ज्ञानेश्वरी कधी समजलीच नसती. तुकोबारायाचा गाथा वाचतो आपण, त्या गाथ्यामधल्या अभंग आहे मागणी प्रकरणातला. तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात. तुकोबाराय म्हणतात, देवा जर मला काही दान द्यायचं असेल तर हेच दान दे की मला माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचा गुणानुवाद गात असताना तुझा विसर नाही पडला पाहिजे. हेच दान देगा देवा आणि तुझा विसर न व्हावा. देवाने सांगितलं, तुकोबाराय हे दान जर मी तुम्हाला दिलं तर तुम्ही काय कराल. तुकोबाराय म्हणले, हे दान जर तुम्ही मला दिलं तर मी माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचा गुणानुवाद आवडीनं गाईन. गुण गाईन आवडी, आणि बस. याच्या पलीकडे काही मिळवायचं नाही, प्राप्त करायचं नाही, जोडायचं नाही. हेची माझी सर्व जोडी. देवानं सांगितलं, तुकोबाराय दुसरं काहीतरी मागा. अहो मुक्ती मागा, धन मागा, संपदा मागा. तुकोबाराय म्हणले, ते मला लागत नाही. न लगे मुक्ती. का नको मुक्ती? कारण ती अगोदरच आमची बायको आहे. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी आणि आता दिवसचारी खेळी मिळी. आम्हाला ती मुक्ती नको, आम्हाला धन नको. मग पाहिजे काय? आम्हाला फक्त संताचा संग पाहिजे. संत संग देई सदा. बर, जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला एवढं सगळं सुख मिळणार आहे, पण एवढं सगळं सुख तुम्हाला मिळत असताना छोटस गर्भवासाचं दुःख तुम्हाला भोगावं लागेल. चालेल का? तुकोबाराय म्हणले, ए देवा, अरे एवढं सगळं सुख माझ्या पदरात टाकत असशील आणि छोटस गर्भवासाचं दुःख देत असशील तर काही अडचण नाही, चालून घेऊ आम्ही. महिला मंडळ सगळ्या जणी बोला, चोरी चांगली का वाईट हो? मोठ्याने बोला की, सगळ्या जणी बोला, चोरी चांगली का वाईट? हा, असं
सर तुम्ही सगळ्या जणी म्हणल्या चोरी वाईट, पण काय झालं बघा महिला मंडळ, तुमच्या गावामध्ये तुमच्या शेजारचं घर चोरानं फोडलं. त्या घरामधून चोरानं 10,000 रुपयाची चोरी केली. पण तेवढ्यावर चोराचं समाधान झालं नाही, म्हणून चोर तुमच्या घरी आला. तुमच्या घरी आल्यावर तुम्ही झोपलेला होतात, त्यानं कपाट उघडलं, कपाटातलं लॉकर फोडलं, लॉकर मधले 5,000 रुपये तुमचे चोरी केले. तेवढेच होते ठेवलेले, ते चोरी केले. चोर निघून गेला. गडबडीत तुम्ही जागा झाला, तुम्हाला जाग आली, नजर कपाटाकडे गेली, पाहिलं तर कपाट उघडलेलं आहे, लॉकर फुटलेलं आहे. लक्षात आलं तुमच्या की 5,000 रुपये चोरीला गेले. तुम्हाला प्रचंड दुःख झालं. डोक्याला हात लावून घ्यायला लागलात, म्हणायला लागलात की ते कष्टाने हे 5,000 रुपये कमवले होते, मेला आला आणि चोरी करून निघून गेला. असं तुम्हाला प्रचंड दुःख झालं. का? कारण चोरी वाईट आहे. तुम्ही म्हणत होतात किती कष्ट केले होते हे 5,000 रुपये कमवायला. रोज कपडे धुताना 100 काढून 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 कसे तरी 5,000 जमा केले आणि चोर आला आणि चोरी करून घेऊन गेला. तुम्हाला प्रचंड दुःख झालं महिला मंडळ. पण तेवढ्यात तुमची नजर तुम्ही झोपलेल्या पलंगावर गेली. त्या पलंगावरती तुम्हाला एवढं एवढं एक गाठोडं दिसलं. तुम्ही धावत धावत त्या गाठोड्याच्या जवळ गेलात. ते गाठोडं उघडलं तर त्या गाठोड्यामध्ये अगोदरच्या घरी जे 10,000 रुपये चोरी केले होते, ते 10,000 रुपये चोर गडबडीत तुमच्या पलंगावर विसरून गेला होता. आता मला सांगा, चोरी चांगली का वाईट? बोला की. तुम्ही म्हणताल महाराज, अहो 10,000 रुपये जर मिळून 5,000ची चोरी होत असेल तर असली चोरी रोज आमच्या घरी होऊ द्या ना. तुकोबाराय म्हणतात, देवा अरे 10,000 रुपयाचं सुख माझ्या पदरामध्ये टाकत असशील तर 5,000चं गर्भवासाचं दुःख मी भोगायला तयार आहे. आणि तू घालत असशील तर सुखानं घाल ना. तू का म्हणे गर्भवाशी आणि सुखे घालावे अम्माशी. असा अभंगाचा सरळ भाव आहे. विस्तृत चिंतन पाहत असताना मुखानं नाम आणि हातानं टाळी.